देहभाव आम्ही राहिलो ठेवोनी, देहभाव आम्ही राहिलो ठेवोनी, निवांत चरणी विठोबाच्या आमुच्या हिताचा जाणोनी हो पाव, तोची पुढे देव करीतसे. मनवूनी नाही सुख दुःख मनी, ऐकिलिया काणी वचनाचे आमुच्या हिताचा जाणोनी हो पाव, तोची पुढे देव करीतसे. झालो मी निसंग निवांत एकला, झालो मी निसंग निवांत एकला, भारत्या विठ्ठला घालोनिया आमुच्या हिताचा जाणोनी हो पाव, तोची पुढे देव करीतसे. तुका म्हणे झालो जयाचा अंकित, तुका म्हणे झालो जयाचा अंकित, तोची पुढे देव करीतसे. आमुच्या हिताचा जाणोनी हो पाव, तोची पुढे देव करीतसे. विठ्ठला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे. आता षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा विश्वमवरी ज्ञानोबराय वैराग्य रागरशी जगद्गुरु तुकोबराय आणि आपलं सगळ्यांचं आराध्य भगवान योगेश्वर भैरवनाथांच्या चरणविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग आज एकादशी पर्व काळावरती मागणीपर प्रकरणातील जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय सुंदर अभंग. मागणी करण्याकरता भक्ताची पात्रता काय असावी लागते, भक्तांनी काय केलं पाहिजे, भक्तांनी देवाला आणि देवाने भक्ताला काय समर्पण केलं पाहिजे, याचं वर्णन करणारा 5 चरणाचा अतिशय गोड अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता, आकाशाची विशालता, हिमालयाची उत्तुंगता, मित्राची सख्यता, कधी कधी लोण्यापेक्षा मृदू आणि कधी कधी वज्रापेक्षा कठीण शब्द ज्यांच्या वाणीत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील भगवंताच्या बद्दल प्रीती आणि भाव प्रकट करणारा आणि भगवंताजवळ सुखाची आणि समाधानाची मागणी करणारा अभंग आहे. विठ्ठला अर्थानं पुजण्या अगोदर अल्पसा परिहार देणं. गेल्या 36 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड नामयज्ञ आणि या नामयज्ञामध्ये 36 वर्षाच्या पूर्णाहुतीला 3 तपाच्या पूर्णाहुतीनंतर आज मला त्या भैरवनाथांकडं, त्या षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्म्याकडं आज मागणी करायची आहे. 7 दिवसापासून आपल्या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह आमचे सुखदेव महाराज वाकचौरे यांनी सुरू केलेला हा नाम सप्ताह यांच्या आणि तसेच आमचे परमादरणीय परममित्र हरिभक्त परायण अकोले तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष श्रीमान हरिभक्त परायण आत्मारामजी महाराज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा हरिनाम सप्ताह आणि या हरिनाम सप्ताहातील उपांत संध्येची ही कीर्तन रूपी सेवा तुमच्या समोर मी समर्पित करीत आहे. 36 वर्षापासून चालू असलेला हा नाम सप्ताह अतिशय आनंदानं एका परमोच्च शिखरावरती विराजमान झालेला आहे. याचा सगळ्यांना आपल्याला आनंद आहे. आणि गेल्या 7 दिवसापासून आपण अतिशय सुंदर प्रकारे कीर्तन श्रवण करत आहात. योजना करताना अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने या ठिकाणी या कीर्तनाची योजना केली होती, परंतु सगळ्यांची माफी मागून थोडीशी एक विज्ञापना करतो.
क्षमा मागतो सगळ्यांची. याचं कारण माझी सकाळी सांगतेची सेवा होती, काल्याच्या कीर्तनाची सेवा होती. तरीसुद्धा मी आज या ठिकाणी आपल्यासमोर समुपस्थित आहे. काही माझं वैयक्तिक कारण असल्यामुळे, शाळेची जबाबदारी असल्यामुळे उद्या मला ते करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून आत्माराम महाराज शेळके यांच्याकडे विनंती केली. आणि दुसरंही एक कारण होतं, सासऱ्यानं अगोदर कीर्तन करावं आणि जावयानं नंतर करावं असा प्रघात आपल्याकडं नाही आहे, नाही का. आणि मग कशाला प्रतारणा करायची म्हटलं, अगोदर आपण करून घेऊ, नंतर सासरे आहेतच. अजून बराच काळ जायचा आहे, अजून जावयाची व्यवस्था चांगली केली जाते आपल्याकडं. कीर्तनाची सूत्रबद्ध रचना करताना या 7 दिवसातले 7 महाराज लोक अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने या ठिकाणी कीर्तन सांगून गेले, असं मला बाकीच्या लोकांकडून ऐकायला मिळालं. पहिल्या दिवशी आमच्या विजय महाराज भांगऱ्यांनी सुंदर नामाची संहिता आपल्याला सांगितली, नामसंकीर्तन झालं. आणि दुसऱ्या दिवशी विजय महाराजांच्या नंतर आमच्या विठ्ठलपंत महाराजांनी तुम्हाला गोकुळातला असलेला श्रीकृष्ण या ठिकाणी जन्माला घातला, जन्मोत्सव केला, नाही का. तिसऱ्या दिवशी आमच्या मयुरीताईंनी सुंदर अशा प्रकारचं संकीर्तन केलं. त्यानंतर आमच्या दौलत महाराजांनी वारीची संहिता तुमच्याजवळ सांगितली. नंतर दत्तात्रय महाराजांनी संत संहिता सांगितली. रात्री विश्वनाथ महाराजांनी सुंदर प्रकारे संकीर्तन केलं. आणि हा कैलास तुमच्याजवळ मागणी सांगणार आहे. आणि उद्याचा आत्माराम तुम्हाला गोकुळात घेऊन जाणार आहे. विठ्ठला विठ्ठला. भगवंताच्या सगळ्या नावांची प्रचिती प्रत्येक महाराजांच्या नावावरून आली असेल. आणि म्हणून अतिशय गुण्या गोविंदानं सुरू असलेला हा नाम सप्ताह अतिशय आनंदमय वातावरणामध्ये एका उच्च शिखरावरती पोहोचलाय. आपण सगळे तृप्त मनानं भगवंताच्या नामसंकीर्तनानं तृप्त झालेलो आहोत. आणि त्याची फलश्रुती आज प्रसन्नता आपल्याला पावायची आहे, नाही का. त्या अगोदर सगळ्या वारकऱ्यांना सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपण मोठ्या पुण्य आणि पवित्र भूमीमध्ये जन्माला आले आहोत. साधू संतांच्या भूमीमध्ये सुजलाम सुफलाम प्रवरा नदीच्या तीरावरती विराजमान झालेलं एकमेव अगस्त्य आश्रमाचं अकेला आश्रम असलेलं हे अकोले गाव. आणि या अकोले गावाच्या शेजारी भैरवनाथाचं ते पुण्य असलेलं, पुण्यशील, शांतता प्रदान करणारं, सगळ्याला आनंद देणारं मंदिर. आणि त्या मंदिराच्या शेजारी असलेली आपल्या तालुक्याची विकास गंगा. आणि त्या विकास गंगेच्या शेजारी आपण आपलं कुटुंब घेऊन राहतोय. किती मोठं सद्भाग्य आहे, किती मोठ्या पुण्याईनं पवित्र झालेले आहात. शेजारच्या 4-5 जिल्ह्यातून आपल्या गावामध्ये त्या लोकांनी यावं, या भूमीला हात लावावा. आणि ही भूमी कपाळाला लावून त्या 3-3.5 हजार लोकांनी या भूमीला वंदन करून सांगावं, आई आम्ही तुझ्या सेवेसाठी आलेलो आहोत, आम्ही या ठिकाणी आमची रोजीरोटी कमवण्यासाठी आलेलो आहोत. आमचा प्रपंच चालला पाहिजे, आमचं कुटुंब चाललं पाहिजे. आणि त्या कुटुंबाची पाठ राखण करण्यासाठी या जमिनीला स्पर्श केलाय. जोपर्यंत इथून कामातून आम्ही बाहेर जात नाही तोपर्यंत या मातीचं, या शरीराचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे. ही सगळी 4-5 जिल्ह्यातून या ठिकाणी येणारी सगळी मजूर लोक या भूमीला हात लावतात, ज्या भूमीमध्ये तुमचा जन्म झालाय. किती भाग्यवान आहात.
100-150 नव्हे 400-500 लोक ज्या भूमीमध्ये काम करतात, लांबून 25 गावावरून काम करण्यासाठी आलेली सगळी लोक या भूमीला वंदन करून सांगतात, हे आई आम्हाला सुखाचं ठेव. त्याच भूमीमध्ये बीजाचं रोपण करून सुंदर संसार फुलवणारे आपण सगळी मंडळी, या धरणी मातेचे किती उपकार आहे. पुण्य फळले बहुता दिवस, पुण्य फळले बहुता दिसा, फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावन, सत चरण पावन. आजी फिटले माझे घोडे, आज पिटले माझे कोडे, आज पिटले माझे कोडे, आज पिटले माझे घोडे. खरोखर आपण किती भाग्यवान आहोत, किती भाग्यवान आहोत आपण. आणि 36 वर्षापासून या ठिकाणी नामसंकीर्तन हे कुणाच्याही भाग्यामध्ये नसतं, कुणाच्याही भाग्यामध्ये. ती सगळी माणसं या भूमीशी अनुबंधित आहेत, या भूमीच्या सुखाचा आनंद जीवनामध्ये घेत आहेत, म्हणून आपण भाग्यवान आहोत. आणि 36 वर्षापासून चालू असलेला हा हरिनाम सप्ताह, आणि या हरिनाम सप्ताहामध्ये आज पूर्णाहुती करायची आहे. आपण पात्र झालोय भगवंताकडे काहीतरी मागण्यासाठी. ही नरतनू आपल्याला भगवंतानं प्रदान केली. आपल्याला कितीही मंदिरं बांधता येतील, कितीही मोठे संसार करता येतील, कितीही मोठे बंगले बांधता येतील, परंतु हे हरिनाम घेण्याचं सौभाग्य हे कुणालाही प्राप्त होत नाही. हे सौभाग्य कुणालाही पात्र होत नाही. आणि ती पात्रता आपण धारण केली आहे. आपण किती भाग्यवान आहोत. रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान, ते सगळे नामोच्चार हरिपाठाचा गजर 7 दिवसापासून अखंड आपल्या गावामध्ये चालू आहे. आपण पात्र झालोय ते सगळं करण्यासाठी, भगवंताकडे मागणी करण्यासाठी. आज भगवंताकडे मागायचं आहे. पुढच्या 1 वर्षापर्यंत आपल्याला सगळ्यांना सुखी राहण्यासाठी त्यांच्याकडून काहीतरी विज्ञापना करायची आहे. भगवंताला काही द्यायचं आहे, भगवंताकडून काही घ्यायचं आहे. आज आपण पात्र झालोय ते सगळं करण्यासाठी. ती पात्रता आपण धारण केली आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्यावरती जे उपकार केलेत ना, सर्वसामान्य नाही आहे. का करायचं, का सगळी इथे कर्तव्यता करायची, का सगळी एवढी लाइटिंग लावायची, काय सगळे चेतन महाराजांचे सगळे विद्यार्थी तुमच्याकडे बोलवायचे, कशासाठी सगळं करतोय आपण, कशासाठी करतोय. आमच्या संतांनी आमच्यावर जे उपकार केले, महाराष्ट्राच्या पलीकडे सगळीकडे मंदिरं सापडतील. महाराष्ट्राच्या पलीकडे गेल्यानंतर सगळी मंदिरं, प्रत्येक कोसाकोसावरती मंदिरं, मोठमोठी मंदिरं सापडतील, परंतु आमच्या महाराष्ट्रातल्या संतांनी मात्र देव प्रत्येक गावागावात आणला, प्रत्येक घराघरात आणला. प्रवरा नदीच्या तीरावर विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या ओट्यावरती आणून ठेवली, नवे नवे देवाऱ्यात आणून बसवली. हे सगळे उपकार कोणाचे आहेत. तू कामाने धन्य झालो, ओ तू कामाने धन्य झालो, तू कामाने धन्य झालो, तू कामाने धन्य झालो, सुखे संताची ये झालो, सुखे संताची ये झालो, सुखे संताची ये झालो, सुखे संताची ये झालो, लोटांगणी आलो, लोटांगणी आलो, लोटांगणी आलो, लोटांगणी आलो, वैष्णव भार देखोणी, वैष्णव भार देखोणी, आजी विठ्ठले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, आजी पिटले माझे
परब्रह्म सावळे धन्यता मानली पाहिजे. त्या संतांनी आपल्यावरती एवढे उपकार केले. काय उपकार आहे संतांचे. प्रत्येकाच्या घराघरापुढे, प्रत्येकाच्या दारादारामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक 10 मिनिटं प्रवास केल्यानंतर मंदिर आहेत. 825 वर्ष झाले रूप पाहता लोचनी लिहून विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी. 450 वर्ष झाले सुंदर ते ध्यान लिहून जगद्गुरु तुकोबरायांनी. काही सगळी इति कर्तव्यता आपल्यावरती कोणते उपकार केले. तुम्ही आळंदी पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी स्नान करता, बरोबर आहे की नाही. सगळी जण स्नान करता आणि त्या स्नानामध्ये तुमचं शरीर पवित्र करता. परंतु मनाचं काय नाही. काय भगीरथ राजा एक दिवस आपल्या मुलांची हत्या झाली आणि म्हणून ते पातक दूर करण्यासाठी, त्या पातकांचा नाश करण्यासाठी भगवान योगेश्वरांकडे प्रार्थना केली. हे योगेश्वरा, माझ्या या सगळ्या मुलांचं पातक, त्याचं पापक्षालन करण्यासाठी अशी कोणती व्यवस्था आहे, त्या पापातून मला मुक्तता येता येईल, मिळवता येईल, अशी कोणती व्यवस्था आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. वारकरी संप्रदायाचे दादा आले. दादा अकोले तालुक्यात. दादा इकडे दादा नाही तर वाजवा इकडे, काहीतरी करा. बसू नका, नाहीतर आम्ही दादा म्हणायचं बंद करू. विठ्ठला 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 विठ्ठला. भगीरथ राजा भगवान योगेश्वराकडे गेले. योगेश्वराला विनंती केली, योगेश्वरा, या सगळ्याच पातकाचा नाश करण्यासाठी काहीतरी व्यवस्था आहे का. आणि मग या पातकांचा नाश करण्यासाठी त्यांनी एक उपाययोजना सांगितलं. या सगळ्या पातकांचा नाश करायचा असेल तर काय करावं लागेल. गंगेचं अवतरण करावं लागेल या पृथ्वीवरती, आणि गंगा अवतीर्ण झाल्यानंतर या सगळ्या पापाचं क्षालन होईल. गंगेकडे गेले भगीरथ राजा, गंगेकडे गेले आणि गंगेला सांगितलं, हे आदिशक्ती, ही आदिमाया, पुण्यसलीला तुला विनंती आहे, तुला विनंती आहे, पृथ्वीवरती तुझं अवतरण व्हावं आणि सगळा या पातकांचा नाश व्हावा, ही माझी विज्ञापना आहे. आणि मग गंगेनं सांगितलं, माझ्या 2 अटी आहे. माझा प्रवाह तुला माहित नाही अजून. 200 किलोमीटर वेगानं मी वाहते. त्या वेगाला थांबवण्याचं काम कोण करेल. माझी पहिली अट आणि दुसरी अट, माझा वेग जरी थांबवता येणं शक्य झालं कुणालाही, परंतु माझ्या शरीरामध्ये जे पापाचं क्षालन होणार आहे, जी लोक पाप माझ्या शरीरामध्ये धुवून येणार आहेत, जी पाप लोक धुण्यासाठी येणार आहेत कलियुगामध्ये, असे अनेक पापी जन्माला येणार आहे. हत्या करणारे, दुसऱ्याचा खून करणारे, दुसऱ्याची संपत्ती हडप करणारे, असे अनेक लोक येणार आहेत. ते सगळी लोक माझ्या पात्रामध्ये आंघोळ केल्यानंतर ते पवित्र होतीलही, परंतु माझं अपवित्र झालेलं पात्र कोण पवित्र करेल. या 2 गोष्टी, हे 2 प्रश्न विचारले. पुन्हा भगीरथ राजा जगदीश्वराकडे आले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, काय करावं मी. त्याने उपाय सांगितला. पहिली अट गंगेची, वेग शांत करण्यासाठी या जगामध्ये एकच देवादिदेव आहे, धर्मार्थ काम मोक्ष, शिवदेखता प्रत्यक्ष, नाही का. आणि म्हणून त्या भगवान योगेश्वराकडं आशुतोष, थोडीशी भक्ती केल्यानंतर प्रसन्न होणारे आशुतोष भगवान त्या भगवंताकडे गेले. आठवलं कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुकुट जळाली. आणि मग त्या योगेश्वराला आठवलं आणि योगेश्वराला विनंती केली, गंगेचं अवतरण करायचंय. त्याने सांगितलं, ठीक आहे, मी गंगेचं अवतरण, माझ्या डोक्यावरती गंगा धारण केली 6 महिने. नंतर पार्वती मातेला कळालं भगवंतानं दुसरी बायको केली, नाही का. डोक्यावर धारण केली, बरोबर, आली तर आली, दुसरी आली, ती डोक्यावर बसली. 6 महिने कलह चालू होता. 6 महिन्यानंतर गंगेचा वेग शांत झाला आणि गंगेचं अवतरण केलं. गंगा अवतीर्ण झाली. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर गंगेला दिलं, हे अपवित्र झालेलं तुझं पात्र पवित्र करण्यासाठी कलियुगामध्ये असे काही संत जन्माला येणारे, असे काही योगी जन्माला येणारे, असे महात्मे जन्माला येणारे, अशी योगी तपी संन्यासी जन्माला येणारे.
ज्यांनी तुझ्या पात्रामध्ये फक्त पाऊल ठेवल्यानंतर तुझं पात्र पवित्र होईल. आणि या तपामध्ये या तीर्थामध्ये आंघोळ केल्यानंतर सगळी पात्र पवित्र होऊन जातात. आणि मग गंगेची दोन्ही व्यवस्था झाली आणि मग कलियुगामध्ये जगद्गुरु तुकोबराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, विश्वमाऊली ज्ञानोबराय यासारखे सगळे महात्मे निर्माण झाले. आणि ह्या महात्म्यांनी फक्त स्पर्श केल्यानंतर तिथली सगळी पाप धुवून गेली. 12 वर्षानंतर आपल्या त्र्यंबक राजाच्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. सगळ्या साधू संतांना आणलं जातं आणि त्या सगळ्या साधू संतांना आणल्यानंतर ते सगळं तीर्थ पवित्र केलं जातं. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर हे सगळं तप पहिलं संतांनी केलं, विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी केलं, जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. पुण्य पोशिले असाधारणे तया तुझे गुण मानणे, देवणी मज उत्तीर्णे झाली आजी. विश्वमाऊली ज्ञानोबराय बोलतात, माझी हे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातल प्रभू. आणि म्हणून हे सगळं पुण्य केल्यानंतर त्यांनी ती तया पुण्याची पावटी सरे, तरी इंद्रपणाची ओटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. आणि मग ते सगळं पुण्य त्यांनी केल्यामुळं ते सगळं आपल्याला पात्र झालं. आणि ते पात्र झालेलं, ते पवित्र झालेलं तीर्थ, त्या तीर्थामध्ये जाऊन आपण काय करतो? आपण आंघोळ करतो, बाहेरून स्वच्छ होतो, परंतु अंतर्मनाचं काय? आणि म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबराय बोलतात, मन संकल्पाची ये पापे न जाती तीर्थाची या बापे. मन संकल्पाची पाप ही मात्र त्यानं जात नाही. म्हणून काय करायचं? हरिकथा करायची. या हरिकथेनं आपल्या अंतरातला मळ जो आहे ना, सुखाची सावली हरिकथा माऊली, 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 सुखाची सावली हरिकथा माऊली. विश्रांती सावली शिनलियाची, विश्रांती सावली शिनलियाची, सुखाची सावली हरिकथा माऊली, सुखाची सावली हरिकथा माऊली, सुखाची सावली हरिदास माऊली, सुखाची सावली हरिदास माऊली. हो, सुखाची सावली हरिकथा माऊली. म्हणून या इथं या धर्म मंडपामध्ये वारकरी संप्रदायाची रचना केल्यानंतर 850 वर्षानंतर आपण हा सगळा आनंदोत्सव साजरा करतोय. याचं कारण आपल्याला त्या देहाचं ममत्व कळत नाही. त्या देहानं आपल्याला काय दिलं हे माहित नाही. कशासाठी आपण हे करतोय? देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देवे 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 दिला देह भजन गोमटा. तोया झाला पाठ बादिकेचा, 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 तोया झाला पट राधिकेचा, दिला रे भजन गोमटा, देव दिला रे भजन गोमटा, देव दिला रे भजन गोमटा, देव दिला रे भजन गोमटा. हो, विसरून गेलो आपल्याला हा देह कशासाठी दिलाय. एक श्रीमंत माणूस
एका बाजारपेठेमधून चालला होता आणि बाजारपेठेमधून चालताना त्यानं पाहिलं, गाडीतून उतरला आणि पाहिलं समोर भिकारी आहे, भीक मागण्यासाठी जवळ आला. अशा पल्लवीत झाल्या. नजरेमध्ये पाहिलं, कणव पाहिली, दया पाहिली, करुणा पाहिली आणि त्या भिकाऱ्याला वाटायला लागला हा माणूस काहीतरी आपल्याला देणार आहे. आणि जवळ गेला. जवळ गेल्यानंतर याचकाच्या दृष्टिकोनातून भीक मागायला लागला. अहो सकाळपासून अन्न खाल्लं नाही, जेवण करायला द्या ना, काहीतरी द्या, पैसे द्या, 10 रुपये द्या, 1 रुपया तरी द्या. त्या माणसानं पाहिलं, सुदृढ माणूस दिसतोय, शरीर व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, दीन झालाय. त्यानं सांगितलं का रे बाबा कधीपासून भीक मागतो? त्यानं सांगितलं खूप दिवसापासून. घरदार काहीच नाहीये, कुणीच नाहीये लहानपणापासून. लहानपणी आई वडील गेले आणि तेव्हा कळायला लागल्यापासून भीक मागतोय. त्यानं सांगितलं हा सगळा व्यवसाय सोडून दे, तू हे सगळं सोडून दे, माझं ऐक, मी आजपासून तुला काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करून देतो. त्यानं सांगितलं हो दादा, अशी आशा लावणारे आतापर्यंत भरपूर गेले पण कोणी दया दाखवली नाही, तुम्ही ह्या आशा आम्हाला आशा लावू नका. आणि मग त्या श्रीमंत माणसानं खांद्यावरती हात ठेवला आणि त्यानं सांगितलं माझी एक स्वतःची गिरणी आहे, मी काय करतो, बाहेरून भात आणतो, त्या भाताचे तांदूळ तयार करतो आणि ते तांदूळ बाजारपेठेमध्ये विकतो, अनेक कंपन्यांना, अनेक दुकानांना विकतो. तुला फक्त एवढंच काम करायचंय, इथं भिकच मागतोय ना तू, याच ठिकाणी बसायचंय. फक्त मी माझ्या कंपनीतून आणून दिलेला तांदूळ तू फक्त तुझ्याजवळ काय कर, ठेव आणि तेवढा फक्त तांदूळ विकण्याचं काम कर. काही करू नको, चांगले कपडे घाल, उद्यापासून तुला चांगले पैसे मिळायला लागतील. चांगले कपडे घाल आणि चांगले कपडे घातल्यानंतर तुला तो सगळा तांदूळ विकायचा आहे. तुला काहीच भांडवलाची गरज नाही. उरलेला जो नफा मिळेल त्या नफामध्ये आपण काय करू, वाटणी करू आणि पार्टनरशिप मध्ये आपण व्यवसाय सुरू करू. त्यानं सांगितलं तुम्ही खूप दयाळू आहात, परंतु तुम्ही बोलण्यासारखे वागता का? त्याने सांगितलं हो, मी तसंच वागणार आहे. आणि मग त्याने विचारलं का हो साहेब, मला तुम्ही काय करा, तुमच्या नफ्यातला फक्त 10% वाटा द्या. त्यानं खांद्यावरती हात ठेवून डोक्यावर हात फिरवला भिकाऱ्याच्या आणि भिकाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं नाही नाही, अरे माझ्यापेक्षा तुला पैशाची जास्त गरज आहे, मला अनेक दुकानदारांकडून अनेक प्रकारचा पैसा मिळतो, पैशाची तुला जास्त गरज आहे. आपण उरलेल्या नफ्यातून असं करूया, 90% नफा तुला घे आणि 10%च मला दे. डोळ्यातून पाणी आलं टचकन. एवढं सगळं करताना भांडवल समोरचा देणार आहे, सगळं समोर देणार आहे आणि नफा मात्र फक्त 10% घेणार आहे. त्या भिकाऱ्यानं पुनश्च विचार केला, पायाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं तुम्ही बोलताय ते खरंय का? त्यानं सांगितलं 100%. तसंच करायचंय, उद्यापासून तुला या ठिकाणी मी तांदूळ आणून देतो आणि तो तांदूळ विकायचा आहे, मला फक्त 10% पाहिजे त्याच्यातले. भिकाऱ्याचा व्यवसाय सुरू झाला. दुसऱ्या दिवशीपासून तांदूळ आणले गेले, गोणी उभारण्यात आल्या, गोणी समोर मांडल्या गेल्या. बाजारात मिळण्यापेक्षा जास्त स्वस्त तांदूळ मिळायला लागला. भिकाऱ्याचा धंदा वाढायला लागला. भिकाऱ्यानं हळूहळू स्थिर स्थावर करता करता नवीन कपडे घेतले, घर स्वतःच, बायको केली, सगळं सुरळीत झालं. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये भिकारी श्रीमंत झाला. 1 वर्ष संपलं. आतापर्यंत त्या श्रीमंत माणसाने 1 रुपया भिकाऱ्याचा घेतला नाही आणि तो श्रीमंत माणूस 1 वर्षानंतर समोर भिकाऱ्याच्या समोर येऊन उभा राहिला. भिकाऱ्याचे नवीन कपडे, सगळं नवीन होतं. चेहऱ्यावरती वेगळं तेज निर्माण झालं होतं, पैशाची उर्मी निर्माण झाली होती. नमस्कार केला, आज तो पायाही पडू शकत नव्हता. पाया पडण्याची लाज वाटत होती त्या श्रीमंत माणसाच्या. नमस्कार केला आणि सांगितलं 1 वर्ष झाला आपला व्यवसाय सुरू करून, आज मी तुझ्याकडं माझा वाटा मागायला आलोय. भिकाऱ्यानं बोलायला सुरुवात केली, दादा तुम्ही वाटा मागताय, तुम्ही कशाचा वाटा मागताय? त्या कंपनीपासून इथपर्यंत ते तांदूळ आणण्याचं भाडं मी तुम्हाला देत होतो, या ठिकाणी मी ते तांदूळ विकत होतो, तुमचं भांडवल तुम्हाला आतापर्यंत मिळत होतं. मला सांगा, तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला 10% नफा मी का द्यायचा? पहिल्या दिवशीचा भिकारी, ज्या भिकाऱ्यानं पहिल्या दिवशी सांगितलं होतं 90% तुम्हाला ठेवा, 10%च मला द्या, कारण भिकारी आहे नाही का. मुंगीच्या घरा कोण जाय मुळ पाहून या गुळ धाव घाली.
शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पाण्याच्या घराची उलटीच खून पाण्याला लागली, कैसी तहान आडियाची पाणी वळचणीचे पाणी आडियासी गेली, आजी मी नवला देखील. आणि उलट झाला तो श्रीमंत भिकारी वेगळी भाषा बोलायला लागला. त्यानं सांगितलं नाही, तुम्ही कोण असाल मला माहित नाही, मी तांदूळ विकण्याचा व्यवसाय करतो इथपर्यंत माहिती आहे. तुम्ही विकलेले तुम्ही दिलेले तांदूळ त्याचं भांडवल मी तुम्हाला दिलं, मी तुमच्याकडे तुमचे 10% देऊच शकत नाही. याचं कारण हे सगळे परिश्रम माझे आहेत, हे सगळे कष्ट माझे आहेत. दृष्टांत संपला माझा. आपण सगळी माणसं त्या भिकाऱ्यासारखे आहोत. त्या भगवंतानं आपल्याला फुकट सगळं दिलंय. डोळे फुकट दिले, हात फुकट दिले, शरीर फुकट दिलं, सगळं फुकट दिलं, हवा फुकट दिली. 2 वर्षापूर्वी एका सिलेंडरची किंमत 25,000 रुपये आपण मोजत होतो. हा सगळा कालावधी आपण पाहिलाय. 1,51,000 माणसं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गतप्राण झाली 2 वर्षापूर्वी. हे सगळं आपण अनुभवलं. जन्म दिलेली आई सुद्धा त्या मुलाकडे वाकड्या नजरेनं पाहत होती. हा सगळा अनुभव आपण घेतला. ह्या सगळ्या दुःखातून आपण बाहेर पडलो. हे सगळं करताना भगवंतानं तुमच्याकडे काय मागितलं? काय मागितलं भगवंतानं तुमच्याकडं? एक काळ असा होता या कुरुक्षेत्रावरती, या भारतभूमीमध्ये 39,63,936 माणसं एकाच वेळेस गतप्राण झाली. त्यांची प्रेत 3 वर्ष जळत होती. ती सगळी माणसं कुरुक्षेत्रावरती मरण पावली. ती सामान्य पुण्यवान नव्हती. ती सामान्य पुण्यवान नव्हती. त्या 39,63,936 लोकांनी मरताना देवाला समोर पाहिलं होतं. बरोबर आहे की नाही दादा? समोर पाहिलं होतं. समोर देवाला पाहिलेल्या माणसांना मरावं लागलं. आणि जितकी संख्या तुम्हाला सांगितली तितकी संख्या, तितक्या महिला विधवा झाल्या. मला सांगा, देवाला काहीच वाईट वाटलं नसेल का? देवाला काहीच वाईट वाटलं नसेल का? हा सगळा काळ, हा सगळा दुःखद प्रसंग या मातीनं अनुभवलाय. तरी सुद्धा भगवंताने त्याची पुन्हा रचना करून पुन्हा आपल्याला सुदृढ बनवलं. पुन्हा गुण्या गोविंदानं आपल्याला हसायला खेळायला लावलं. पुन्हा सुदृढ परिस्थिती झाली आणि आपण त्याच देवाला विसरून चाललोय, नाही का? ही आपण देवाबरोबर प्रतारणा आहे की नाही? कुणाचा हा देह, कुणाचे घर, कुणाचा हा देह? तुझिया सतेने वेदासी बोलणे, तुझिया सतेने वेदासी बोलणे, तुझिया सतेने वेदासी बोलणे, तुझिया सतेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे सूर्यासी चालणे, तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. विश्वास त्या देवाकडे, तुझी या सत्तेने. हे सगळं भगवंताची सृष्टी आपण मान्य करायला तयार नाहीये. हे सगळं मनातला मळ जाण्यासाठी संतांनी एवढी रचना केली. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला, 400 अभंग लिहिले जगद्गुरु तुकोबारायांचे. आपण डोकावूनही पाहत नाही. ज्यांची घरं सिमेंटची आहेत, मला सांगा सिमेंटच्या किती घरांमध्ये देवाचे फोटो आहे? मी सिमेंटचे सांगतोय. पूर्वी मातीची घरं होती. चपला काढल्यानंतर समोर दिसायचे सगळे. रांगेमध्ये संतांचे फोटो लावलेले असायचे, आई वडिलांचे फोटो लावलेले असायचे. आज मात्र ते सगळं बदलून गेले, नाही का? विश्वास राहिला नाही. विश्वास राहिला नाही. लग्न मंडपामध्ये 11 प्रकारचे अलंकार धारण केल्यानंतर नववधू आपल्या मामाला घेऊन मंडपामध्ये येते. आपल्या मामाला घेऊन मंडपामध्ये येते. 11 प्रकारचे अलंकार धारण केलेले असतात. एक एक पाऊल टाकून आणि जयघोषामध्ये आनंदाच्या त्या सनईच्या स्वरांनी तिला आणलं जातं. वर राजा राणी वधुराणीला एकाच वेळेस मंडपामध्ये आणलं जातं आणि मंडपामध्ये देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं, पंचमहाभूतांच्या साक्षीनं लग्न लावलं जातं आनंदाने.
मोठा जल्लोष होतो, सगळे वाजंत्री जयघोष करतात, लग्न समारंभ पार पाडला जातो, एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातले जातात आणि ज्या मिनिटाला हार घातले जातात त्याच मिनिटाला दुसरा प्रश्न नाव घ्यायला लावलं जातं. त्या वधुराणीला नाव घ्यायला लावलं जातं आणि वधुराणी सुंदर अक्षरामध्ये नाव घेते, नाही का? हंड्यावर हंडे सात, त्यात ठेवली परात, नाही का? पांडुरंगाच्या नावानं निघाली माझी अख्ख्या गावातून वरात. मला नावं नाही सांगायचे तुम्हाला, मला नावं सांगायची नाही, ती सांगण्यासाठी मी आलो नाही. हे व्यासपीठ आहे. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही आहे, आत्मरंजनाचं साधन आहे. मनाचं रवंत झालं पाहिजे, मनाचे संकल्प हे कुठेतरी वृद्धिंगत झाले पाहिजे, यासाठी कीर्तन आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. हरिरूप अंग झालं पाहिजे. आपल्याला कीर्तन गोड वाटतं, पण कीर्तनातलं गोड वाटत नाही. कीर्तन सगळ्यांना वा छान झालं, बस एवढा मंडप सोडला झालं, नाही का? हे सगळं करताना मला काय सांगायचंय, नाव ज्या सेकंदाला ती नवरी घेते ना, त्याच सेकंदाला तिच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी कुणावर पडते? तिच्या नवऱ्यावर पडते. नवऱ्याच्या नावानं नाव घेते ती, सगळी जबाबदारी, आता सगळी सुखदुःख सगळी त्याची असतात. लग्न मंडपामध्ये तिच्या पाठीमाग तिचा मामा, याच्या पाठीमाग याचा मामा उभे असतात. ती शेवटचा प्रसंग असतो, सगळ्या लोकांना दाखवलं जातं, हा आता आमचा मामा आता राहिला नाही. तो म्हणतो आता हा माझा मामा माझा राहिला नाही, आता हिचा बाप माझा मामा, ही म्हणते याचा बाप माझा मामा. संपला कार्यक्रम. बरोबर आहे की नाही? मी काही वेगळं सांगत नाही, तुमचंच सांगतोय मी. हे सगळं करताना अख्ख्या अर्ध्या इस्टेटीची मालकीन होते. फक्त एक माळ घातल्यानंतर आणि फक्त नाव घेतल्यानंतर. मग मला सांगा, आम्ही त्या पांडुरंगाची माळ आमच्या गळ्यात घातली आहे, आम्ही त्या पांडुरंगाची माळ गळ्यात घातली आहे. आम्ही दररोज हरिपाठ करतो, ज्ञानेश्वरीची एक ओवी दररोज किमान वाचतो. आमची शेवटपर्यंत काळजी घेण्याचं काम आमचं पांडुरंग करणार नाही का? मला सांगा, त्याची माळ जर आम्ही गळ्यात घातली आहे तर त्याला आम्हाला शेवटपर्यंत आमची काळजी करावीच लागेल. तेवढा विश्वास आपण दाखवला पाहिजे, तेवढा विश्वास आपल्यावर असला पाहिजे. आज विश्वास राहिला नाही. मला सांगा, एवढं सगळं ज्यांच्यासाठी करून ठेवलंय ते तुमचे फोटो लावणार आहेत का? तुमच्या घरामध्ये फोटो लावणार आहे? एवढा सगळं संसारासाठी तुम्ही करताय, रात्रंदिवस सगळं करताय तुम्ही, अट्टहास चाललाय. प्रत्येकाला वाटतंय आजच्या पेक्षा उद्या जास्त मिळालं पाहिजे, प्रत्येकाची अभिलाषा आहे. परंतु हे सगळं करताना मगाशी सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे तो भिकारी जसा 10% देण्यासाठी सुद्धा कबूल होत नव्हता. मला सांगा, आपण देवाला 10% दिले पाहिजे की नाही पाहिजे? देवाला 10% दिले पाहिजे की नाही पाहिजे? आपण देवाकडेच मागतो. मला सांगा, तुमच्यापैकी किती माणसं तुमच्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आली आणि सांगितलं, कधी मारुतीला विचारलं का कधी, बाबा किती डोस घेतले? नाही का? डोस बीस घेतले का? काही मास्क बीस लावत चल, नाही का? आणि विशेष म्हणजे भाग्य काय आहे, पूर्वाभिमुख मारुती आहे तुमचा. पूर्वाभिमुख ज्या दिशेनं मारुतीरायांनी सूर्याला भेदण्यासाठी, सूर्याला स्पर्श करण्यासाठी उडी मारली होती ना, त्याच दिशेनं तुमच्या मारुतीरायाचं तोंड आहे. किती पुण्यवान आहे. आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. पधारिए पवन कुमार, पधारिए पवन कुमार, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. असे
त्या सगळ्या देवदेवतांना आज आवाहन करायचंय, काहीतरी मागायचंय, परंतु त्यासाठी पात्रता असायला पाहिजे. माझी सबरी माता 63 वर्ष दररोज सकाळी सडा संमार्जन करावं आणि त्या प्रभू रामचंद्राची वाट पाहावी. ऋषींनी सांगितलं होतं, गुरुवारी सांगितलं होतं, एक दिवस प्रभू रामचंद्रजी तुझ्या झोपडीमध्ये तुला दर्शन देण्यासाठी येणार आहे. दररोज सकाळी उठावं, सडा संमार्जन करावं, रांगोळी काढावी, फुलांनी सगळा परिसर सजवून टाकावा आणि सगळा परिसर सजवून टाकल्यानंतर प्रार्थना करावी त्या प्रभू रामचंद्राला आठवण्यासाठी. आगतम राम श्री स्वागतम राम, 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 आगतम श्री स्वागतम सुस्वागतम राम, आगतम श्री स्वागतम शरणागतम राम, आगतम राम श्री स्वागतम राम, आगतम राम श्री स्वागतम राम. बोलो राम 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 सीता राम, राम राम बोलो राम 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 सीता राम राम राम, बोलो राम 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 सीता राम राम राम, बोलो राम 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 सीता राम राम राम. हे आगतम राम श्री स्वागतम राम, आगतम राम श्री स्वागतम राम. आणि 63 वर्षानंतर काय अवस्था झाली असेल शबरी मातेची. डोळ्यामध्ये पाणी येणं बंद झालं होतं. ती प्रतीक्षा अगदी संपत आली होती, परंतु विश्वास होता ठाम भगवंतावरती. एक दिवस कधी येशील रघुनंदना, तो विश्वास त्या भगवंताच्या प्रती दृढ होता. आणि एक दिवस सडा संमार्जन करत असताना, ती सगळी आहुती देत असताना एक दिवस लांबून 2 राजकुमार तिकडून येताना पाहिले. टचकन डोळ्यात पाणी आलं. 63 वर्षाची प्रतीक्षा संपली. 63 वर्ष डोळ्यात पाणी आणून ज्या भगवंताची वाट पाहत होते ना, ते राजस सुकुमार बदनाचा पुतळा प्रभू रामचंद्रजी समोरून येत होते. आणि एक एक पाऊलं जसजसे जवळ यायला लागले ना, तसे शबरी मातेची प्रतीक्षा उत्कंठा वाढत गेली. जवळ येऊन पाहिलं, प्रभू रामचंद्रजी होते. आज खरोखर मी धन्य झाले, धन्यता दिली. प्रभू रामचंद्राला साष्टांग नमस्कार केला. डोळ्यातून पाणी इतकं वाहत होतं ना, समोरची मूर्ती दिसत नव्हती, परंतु आज काय नको आणि काय असं झालं होतं. उत्कंठा संपली होती. ते परब्रह्म राम जानकी जीवन राम राजीव लोचन, योगी यांचे निज ध्यान तुका चरण वंदितो, असे प्रभू रामचंद्रजी समोर उभे होते. डोळे भरून पाहिले. पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख. डोळ्याची म्हणजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या, जिव्हे गोड तीना अक्षरांचा रस, जिवे गोड तीना अक्षरांचा रस. या धर्ममंडपामध्ये नाव घ्या
वाटेल अशा प्रकारे कुळात जन्म घेतलेली माझी शबरी माता धन्य झाली. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर माझ्या प्रभू रामचंद्राला प्रसाद देण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून उष्टी केलेली बोरं ठेवली होती एका टोपलीमध्ये. ती उष्टी केलेली बोरं आणली आणि उष्टी केलेली बोरं त्या प्रभू रामचंद्रा पुढे ठेवली. या त्रैलोक्याचा स्वामी ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असा त्रैलोक्याचा धणी मात्र शबरी मातेची उष्टी बोरं खात होती. उष्टी बोरं तो खात होता. भगवंतानं ते सगळं दिलं. लक्ष्मण दादांनी पाहिलं ही सगळी बोरं उचिष्ट खातोय. तो प्रभू रामचंद्र आवडीने खात होता. त्या सगळ्या इच्छा शबरी मातेच्या त्या सगळ्या पूर्ण केल्या. साष्टांग प्रणिपात केला आणि आलिंगन दिलं. मला सांगा किती धन्य वाटलं असेल तिला. भगवंतानं तिची इच्छा पूर्ण केली. भगवंताकडे तिनं जे मागणं घातलं ना ते मागणं तिनं पूर्ण केलं. आपण सगळे संसारामध्ये आहोत. जगद्गुरु तुकोबराय असो ज्ञानेबराय असो ही सगळी आपल्यासारखीच माणसं होती. परंतु त्यांचा पाठीराखा देव होता. आपलं सगळं करताना देवासाठी केलं. आपल्यासारखाच त्यांचा संसार होता. एक दिवस काय झालं, बायकोनं सुंदर भाजी केली. सुंदर भाजी केली. भाजीचं नाव सांगत नाही, मला माहित नाही. आता उपवास असल्यामुळं ते सगळं सांगत नाही. नको नाही का उगाच उपवास भाजीचं नाव ऐकल्यानंतर मोडायचा. त्यामुळे भाजीचं नाव सांगतच नाही. आणि मग सुंदर भाजी केली. भाजी केल्यानंतर बायकोला सांगितलं किती सुंदर भाजी केली. आणि इतकं सुंदर इतकं मापात मीठ टाकलंय. किती सुंदर भाजी केली. बायकोनं सांगितलं हो खूप. आणि माझ्याकडून कधीच आळणी होत नाही, खारटही होत नाही. मी मीठ मापात टाकते. नवरा म्हटला एवढी भाजी एवढंसं मीठ टाकल्यानंतर जर एवढी सुंदर भाजी झाली, आता काय करतो मी अकोल्यात जातो आणि जाड एकदम मस्तपैकी 1 किलो 2 किलो मीठ आणतो. मिठाचीच भाजी करतो. दृष्टांत कळला का? बायकोला सांगितलं असं कर, मिठाचीच भाजी कर. मला सांगा मिठाची भाजी केल्यानंतर ती चांगली लागेल का? आणि मिठाशिवाय भाजी चांगली लागेल का? दृष्टांत माझा संपला. तसं आपण जीवनामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलोय ना, जसं आपल्या प्रत्येक भाजीमध्ये मीठ असावं लागतं तेवढंच आपलं स्थान संसाराचं मिठासारखं प्रत्येकाच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. मिठाशिवाय जसं गोड लागत नाही ना, तसं आपण सगळे संसारातच आहोत. संसारच केला पाहिजे. मीही करतो, तुम्हीही करा, संतांनीही केला. परंतु त्यांनी अगोदर देवाबरोबर संसार केला आणि नंतर आपल्या कुटुंबाबरोबर संसार केला. सगळ्यात मोठं चरित्र ज्यांच्या नामोत्सवासाठी हा सगळा उत्सव सजवला जातोय ते भगवान श्रीकृष्ण. काय चरित्र होतं. पूर्णोत्तम असा पुरुष या भारतवर्षामध्ये जन्माला आला. त्याचं जीवन चरित्र इतकं सुंदर होतं, बालपण इतकं सुंदर होतं की श्रीकृष्णानंतर जन्माला आलेल्या प्रत्येक 5241 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यानंतर आजपर्यंत जेवढी या भारतामध्ये मुलं जन्माला आली ना, प्रत्येक आईला वाटतं आपला मुलगा कान्हासारखा असावा. असं बालपण त्या श्रीकृष्णाचं होतं. तारुण्य त्याचं असं होतं. प्रत्येक अशा हिप्पी वाढून फिरवणाऱ्या मुलांना पाहिल्यानंतर लोकही म्हणतात लय कृष्णासारखा फिरायला लागला, अब तो काना बन गया तू. तारुण्य त्याचं असं होतं की एखाद्या तरुणाला लाजवावं असं तारुण्य होतं. जीवनामध्ये गीतेचं तत्वज्ञान 19व्या वर्षी असं सांगितलं की 1000 नोबेल पारितोषिक ज्याच्यावर कुर्बान व्हावी असं भगवान श्रीकृष्णानं ज्ञान या जगाला दिलं भागवत गीतेच्या रूपानं. किती सुंदर जीवन होतं. गीतेचं तत्वज्ञान दिलं. बालपण इतकं सुंदर होतं.
लीला इतक्या सुंदर होत्या, प्रत्येक मुलाला पाहिल्यानंतर प्रत्येक गोकुळाष्टमीच्या सगळ्या गोकुळाष्टमीच्या दिवशी प्रत्येक स्त्रियांना वाटतं आपलं मूल श्रीकृष्णासारखं सजवावं. इतकं चरित्र सुंदर होतं. आणि लग्न भगवान श्रीकृष्णाचं काय सांगावं. एखाद्या स्त्रीनं, एखादी स्त्री आपल्या पुरुषानं जर एखाद्या दुसऱ्या महिलेची किंवा एखाद्या स्त्रीची स्तुती जर केली, त्या दिवशी भांडण झाल्या वाचून राहत नाही. बरोबर आहे की नाही ताई? आमच्या वहिनी समोर बसल्यात. भांडण झाल्या वाचून राहत नाही. प्रत्येक स्त्रीला वाटतं आपल्या नवऱ्यानं दुसऱ्या कोणत्याच स्त्रीला चांगलं म्हणू नये. हे सगळ्या स्त्रियांना वाटतं. फक्त एक अपवाद आहे, भगवान श्रीकृष्ण जेवढ्या स्त्रिया होत्या त्या सगळ्या श्रीकृष्णावर प्रेम करत होत्या. नुसत्या श्रीकृष्णावरतीच नाही तर एकमेकींबरोबर प्रेम करत होत्या. कधीच त्या स्त्रियांचं भांडण झालं नाही. इतकं सुंदर चरित्र भगवान श्रीकृष्णाचं होतं. ज्यांचे कपडे सुद्धा व्यवस्थित नाहीये, असे फाटके कपडे असणाऱ्या गोपाळांना त्यांनी निरंकुश सुखाचा आनंद दिला. याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी अरे लागे यान तरी अरे लागे. अवघे माझ्या मागे मागे, 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 अवघे माझ्या माग. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे. आजी देतो पोट भरी. मला एवढंच सांगायचं, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो. हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. आणि विशेष म्हणजे चरित्र संपताना आपल्या सगळ्या भावबंधांना संपून टाकलं. सगळ्या भावबंधांना संपून टाकलं. आणि 5 निर्वासित मुलांना ज्यांना सुईच्या टोकावरती मावेल एवढी जमीन सुद्धा स्वतःचे भाऊ द्यायला तयार नव्हते. या 5 निरपराध मुलांना, निर्वासित मुलांना या स्वतंत्र भारताचं सम्राट बनवलं त्या श्रीकृष्णाने. बरोबर आहे की नाही? किती सुंदर चरित्र होतं. मग आपल्यासारख्याला तो जवळ का करणार नाही? अजून एक दृष्टांत जाऊन अभंगात प्रवेश करतो. आपणही संसार करतो आणि सगळ्या संतांनी संसार केला. द्वापार युगामध्ये आमच्या श्रीकृष्णानं राधेवरती प्रेम केलं आणि कलियुगामध्ये मीरेनं भगवान श्रीकृष्णावरती प्रेम केलं. मीरेला प्रश्न विचारला सासऱ्यांनी, सांग या दरबाराची राणी व्हायचंय. पहिला पर्याय, तुला जर राणी व्हायचं असेल तर या दरबाराची राणी होय. आणि जर राणी होता येत नसेल तर विषाचा प्याला दिलाय, लगेच या जगाचा निरोप घे. 2 पर्याय होते मीराबाई समोर. आता हे 2 पर्याय जर आमच्या महिला मंडळींसमोर ठेवले असते, भाग वेगळा आहे. परंतु आमच्या मीराबाईंनी या 2 पर्यायापैकी विचार केला. संसारात जर राणी राहिले, संसारात राणी म्हणून मिरवेल आणि राणी पद संपल्यानंतर शेवट कुठं जावं लागेल? शेवटी कुठं जावं लागेल? भगवंताकडे जावं लागेल. बरोबर आहे की नाही? मेल्यानंतर कुठं जावं लागेल? भगवंताकडे जावं लागेल आणि भगवंतालाच त्याचं उत्तर द्यावं लागेल. पण राणी होण्याच्या अगोदर जर मी भगवंताची झाले ना, संसारामध्ये श्रांत झाल्यानंतर मला देवाकडे जाता येईल. परंतु आज जर माझा देव जर रुसला, आज जर मी देवाशी प्रतारणा केली तर उद्या त्या माझ्या देवाला मी काय उत्तर द्यायचं? मीरेने विषाचा प्याला जवळ केला आणि त्या भगवान परमात्म्याच्या नावानं मीराबाई विष प्याली. संसाराच्या अगोदर तिला भगवंताबद्दल. मीराबाई साठी घेतो विष प्याला, मीराबाई साठी घेतो विष प्याला, मीराबाई साठी घेतो विष प्याला, मीराबाई साठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला
पडिवार वा दामाजीचा झाला पडिवार मीराबाईसाठी घेतो विष प्याला मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पडिवार दामाजीचा झाला पडिवार उच नीच काही मेरे भगवान उच्च नीच काही मेरे भगवंता सर्वापेक्षा फक्त आणि फक्त भगवंताला देह समर्पित केला आणि मीराबाईनं विष घेतलं. तुम्ही विष घ्या असं मला म्हणायचं नाही, घेऊ नका बरं का, विष घेऊ नका आणि मी सांगाल म्हणून अजिबात घेऊ नका नाही. आणि म्हणून त्या भगवंतानं मीराबाईला आपलंसं केलं, मीराबाईवर रास क्रीडा केली. या सगळ्या संतांना उच नीच काही नेणे भगवंता तिष्ठ भाव भक्त देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगुरा घे रोहिदासा संगे 13 कडव्याचा अभंग. या सगळ्यांसाठी भगवंतानं ते सगळं दिलं, आपल्यालाही देईल. यात नवल नाही, फक्त आपण काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, आपण आपला देह हा भगवंताला अर्पण केला पाहिजे. नवे नवे हा देहभाव फक्त भगवंताबद्दल ठेवला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. देहा बावा मी गाईल ठेवूनी देहा बावा मी राहिलो ठेवूनी राहिलो ठेवणी देह आम्ही राहिलो ठेवणी देह बावा मी राहिलो ठेवूनी देह बावा मी राहिलो ठेवूनी देह आम्ही राहिलो ठेवणी देह आम्ही राहिलो ठेवणी हे निवांत चरणी विठोबाचा निवांत चरणी विठोबाचा निवांत चरणी विठोबाचा विठोबाचा निवांत चरणी विठोबाचा आमुच्या हिताचा जाणून उपाय आपुल्या हिताचा जाणून उभावा. निवंत चरणी विठोबाचा निवंत चरणी विठोबाचा निवंत चरणी विठोबाचा निवंत चरणी विठोबाचा आमुच्याही दाता जाणून यावे आमुच्याही दाता जाणून यावे वा देहभाव आम्ही राहिलो ठेवोनी निवांत चरणी विठोबाच्या. एकदा करून पहा, एकदा देवाला देह समर्पित करून पहा. तुम्ही किती श्रीमंत झालात, किती मोठ्या पदावरती विराजमान झालात, तुम्ही किती मोठे सम्राट झालात, तरी सुद्धा भगवंताच्या नामाचा स्पर्श जरी तुम्हाला नसेल, व्यवहार ही जिथं व्यवहार संपतो तिथं भक्ती सुरू होते, तिथं प्रेम सुरू होतं नाही का. एक बाई सहज दूध दररोज रतिबाला द्यायला गेली आणि रतिबाचं दूध मोजून दिलं. त्यानंतर पोरग रडायला लागलं, शेजारचं दुसरं बरं का, रडायला लागलं आणि रडत असताना ते पोरग कडेवरती घेऊन दुसरी महिला त्या दूधवालीकडे आली आणि सांगितलं, माझं मूल रडते, माझ्याजवळ पैसे नाही आहेत, माझ्या या छोट्या मुलाला दूध दे बरं. आणि त्या बाईनं
जेवढं पाहिजे तेवढं दूध दिलं. ज्याच्याकडे रतीब होता त्या महिलेने विचारलं, का हो मला मोजून दूध देता आणि या बाईला पाहिजे तेवढं दिलं तुम्ही त्या मुलासाठी. त्यानं सांगितलं, तुमच्याशी माझा व्यवहार आहे आणि या बाई बरोबर त्या मुलाशी बद्दल प्रेम आहे, ऋणानुबंध आहे. व्यवहार आणि प्रेम वेगळे. व्यवहार हा वेगळा विषय आणि प्रेम हे वेगळा विषय. जोपर्यंत तुम्ही व्यवहाराशी निगडीत आहात तोपर्यंत भगवंताच्या जवळ जाण्याची पात्रता तुमची येणार नाही. मागण्याची जाऊ द्या. आपण भगवंताकडे जातो, 25 रुपयाचा नारळ फोडतो आणि योगक्षेमम वहाम्यम मागतो, नाही का? आम्हाला योग दिला पाहिजे, क्षेम दिला पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे, लेकरा बाळ चांगली वाहिली पाहिजे. हे सगळं काय आहे? सगळं आपण आपल्याला फसवतो. एवढं सगळं दिलंय, त्याला तुम्ही काय दिलंय? त्याला तुम्ही काय दिलंय? आपल्याला मागायचं असेल तर अगो दिलं पाहिजे, शरीर दिलं पाहिजे. ज्यांचं शरीर सुदृढ आहे, अरे विचारून पहा, ज्याला एक पाय नाहीये त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला एक हात नाहीये त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला डोळे नाहीत त्याला डोळ्याची किंमत विचारा. ज्याचे अवयव निकामी झालेले आहेत त्यांना खरोखर ते अवयव नसल्याची किंमत विचारा. आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे या जगात न्याय उलटा आहे. ज्यांचे जे आंधळे आहेत ना ते सगळे पंढरपूरला मंदिरासमोर बसले आहेत. जे पांगळे आहेत ना ते सगळे मंदिरासमोर भीक मागतायत आणि जे सुदृढ आहेत ना ते सगळे भीक देत आहेत. मला सांगा भिकारी कोण आहे? ते भिकारी आहेत का तुम्ही भिकारी आहात? प्रत्येकाने विचार केला पाहिजे याचा स्पष्टपणे. आपण या व्यवहाराच्या बाजारामध्ये जगता जगता आपला सौख्य, आपला आनंद आपला हरपून गेलाय. आणि तुम्ही आनंद कुठेही शोधायला जा, संसारामध्ये आनंद कुठंच मिळणार नाही. आनंद फक्त भगवंताजवळ आहे. भगवंतच आनंद स्वरूप आहे आणि आनंदाची फलश्रुती फक्त भगवंतच देऊ शकतो. आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद आद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय गोविंदाचे, जे का निज ध्येय योगियाचे. आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद स्वरूप फक्त भगवंत आहे आणि आनंद फक्त भगवंताच्या नावामध्ये. तुम्ही किती आनंद, कितीही संसारामध्ये काहीही करा, तुमच्या वाट्याला फक्त आणि फक्त दुःखच येणार आहे. आणि एक दिवस सगळ्यांना तिथं जायचंच आहे. तुमच्या शरीराची राख होण्याच्या अगोदर राख होते. प्रत्येक लाकूड जाळल्यानंतर राखच होते, सगळ्यांना माहिती आहे. परंतु हे लाकूड जर कदाचित यज्ञामध्ये जाळलं गेलं ना तर त्याची आहुती होते, लक्षात ठेवा. लाकूडच आहे. तेच लाकूड, ज्या लाकडावरती आपण स्वयंपाक करतो तेच लाकूड जर यज्ञाच्या आहुतीमध्ये जाळलं गेलं किंवा लग्नाच्या मंडपामध्ये जो यज्ञ केला जातो त्याला लावलं गेलं किंवा तेच लाकूड भगवंताच्या समोर आहुती घेण्यासाठी किंवा साधू महात्म्यांच्या समोर त्यांना आनंद देण्यासाठी जाळलं जातं ना,
त्या लाकडाची उदी आपण कपाळाला लावतो. लाकूड तेच आहे, प्रत्येकाची राख होते, फक्त कोणत्या ठिकाणी त्याचं अस्तित्व हे ध्यानात आलं पाहिजे, नाही का? हे आतापर्यंतच्या साधू संतांनी पांडुरंगाच्या मंदिराचं काम चालू होतं आणि पांडुरंगाच्या मंदिराचं काम चालू असताना जळोजी मळोजी नावाचे 2 कारागीर, अन्न नव्हतं त्या टायमाला, पंक्ती नव्हत्या. आता सप्त्यानंतर जशा पंक्ती आहेत तशा, आता सगळं सोपं झालंय, नाही का? वारीच्या वेळेस 10-10 लाख लोक असतात. जिलेबी, बुंदी, लाडू, बासुंदी घेऊन माणसं उभी असतात. घ्या ना, दत्ताशेठ आमच्या समोर आहे, त्यांना माहिती आहे. आता आपल्याला ते भाग्य मिळालं नाही, कधी आलंय नाही वाट्याला. कधी आमच्या नोकरी निमित्तानं कधी वारी करता येणं शक्य नाही. आम्ही दररोज फक्त टीव्हीवरती त्या वारीचा आनंद घेत असतो. वाटतं जावं, मनाची फार इच्छा असते, सगळं वाटतं, परंतु कार्यबाहुल्यांमुळे आणि व्यावसायिक अनुबंधामुळे ते सगळं जाणं शक्य होत नाही. परंतु त्या ठिकाणी सगळ्या लोकांना अगदी हातामध्ये पात्र घेऊन, विशेष म्हणजे त्या सगळ्या लोकांमध्ये, लाखो लोकांमध्ये कुणीच तुम्हाला नाव विचारत नाही. कुणीच तुम्हाला तुमचं नाव विचारत, तुम्ही कोणत्या आडनावाचे आहात, तुम्ही बनकर आडनावाचे आहात किंवा शेळके आडनावाचे आहात किंवा आणखीन चौधरी आडनावाचे आहात किंवा वैद्य आडनावाचे आहात, कोणतंच आडनाव तुम्हाला विचारलं जात नाही. त्या ठिकाणी फक्त दान केलं जातं. का केलं जातं? सगळ्यात महत्वाचं कारण, रस्त्यानं चालणारी सगळी माणसं ही ज्ञानोबरायांच्या आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या पायकी आहेत. ज्ञानदेव तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम, काहीच करायचं नाही. तुम्ही असं वाटतं पोट धरून चालावं लागतं, बरोबर आहे की नाही दादा? पोट धरून वारीमध्ये चालावं लागतं. कशाची पुण्याई आहे? त्यांनी आपल्या आयुष्याचं साधन भगवान परमात्म्याला केलं आणि आपण आयुष्याचं साधन संसाराला केलं. जळोजी मळोजी हे काम करण्याचं काम करत होते, मंदिराचं काम करत होते आणि मंदिराचं काम चालू असताना पंक्तीची सोय नव्हती. भूक लागायची, पोटामध्ये कावळे कोकायला लागायची. काय करावं जळोजी मळोजींनी? उठावं, चंद्रभागेत जावं आणि चंद्रभागेतल्या पात्रातला चिखल उचलावा आणि चिखल खावा. भूक लागलेली असल्यानंतर चिखल खाऊन स्वतःचं पोट भरावं आणि पोट भरल्यानंतर मंदिरात यावं आणि पुन्हा मंदिराचं बांधकाम चालू करावं. रुक्मिणी मातेनं सांगितलं, हो ही माणसं आहेत का कोण आहेत? चंद्रभागेमध्ये जातात आणि चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर चंद्रभागेतला गाळ खातात. खरोखर तुम्हाला अजिबात दया येत नाही का? देवा काहीतरी करा यांच्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी त्या दिवशी रात्रीचं पंढरीश परमात्म्यानं ठरवलं, यांना अशी संपत्ती द्यायची, आयुष्यभर पुरेल एवढी संपत्ती द्यायची. आणि सकाळी टोकरीभर मोहरा उशाशी ठेवल्या जळोजी मळोजींच्या. जळोजी मळोजी महाराजांच्या उशाशी त्या मोहरा ठेवल्या, पिवळ्या असणाऱ्या मोहरा. आणि त्या मोहरा ठेवल्यानंतर जळोजी मळोजी महाराज उठले आणि पाहिलं शेजारी सुवर्णाच्या मोहरा आहेत. त्याने सांगितलं, हे देवा, आमची परीक्षा पाहतोयस का? आम्हाला फक्त तुमचं काम करायचंय. शेजारच्या एका माणसाला सांगितलं, ओ महोदय, इथं उंदराने घाण केली या टोकरीमध्ये, एवढी घाण चंद्रभागेमध्ये नेऊन टाका. उंदराने शी केलीये, देवानं दिलेल्या सुवर्ण मोहरा जळोजी मळोजी महाराजांनी सेवकांकरवी स्पर्श न करता कुठे नेऊन टाकल्या? चंद्रभागेमध्ये नेऊन टाकले. बडबड. मला सांगा, इतका त्याग आपण त्या देवा संबंधी केला पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. म्हणून नाही सुख दुःख मनी, म्हणून नाही सुख दुःख मनी, म्हणून नाही सुख दुःख मनी, म्हणून नाही सुख दुःख मनी. एकलिया कानी वचनाचे, एकलिया कानी वचनाचे, आमुच्या हिताचा जाणून उभाव, आमुच्या हिता
सगळं सोडून फक्त आणि फक्त देव एकच पाहिजे. आपल्याकडं पर्याय भरपूर उपलब्ध आहे, आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहे, म्हणून आपण त्याचं नामस्मरण करत नाही, आपण त्याला पूजा करीत नाही. अजून एक वर्णन करतो, जी मंडळी तुमच्याकडे सगळ्या या भागामध्ये आपल्याकडे कष्ट करण्यासाठी पहाटे उठतात ना, ती सगळी मंडळी बीड, उस्मानाबाद, मराठवाड्यातली सगळी मंडळी वारीमध्ये पाहिल्यानंतर मला सांगा, वारीमध्ये एकूण वारीमध्ये माणसांची संख्या मोजली, सगळ्यात जास्त माणसं कुठली सापडतील तुम्हाला? मराठवाड्यातली सापडतील. ज्या देवानं त्यांच्यावरती नैसर्गिक कृपा केली, ती सगळी माणसं आज देवाच्या पाठीमागं रात्रंदिवस पळतायत. आणि ज्यांना एवढी सुबत्ता दिली, एवढं सगळं ऐश्वर्य दिलं, ती सगळी माणसं देव सोडून दुसरीकडे पळतायत. नाही का? देवाकडे मागण्यासाठी काय झालं पाहिजे? हा देहभाव सोडून देवाला अर्पण केला पाहिजे, देवाची प्रसन्नता मिळवली पाहिजे. आपण देवाकडे जाण्यापेक्षा संत आमचे सावता महाराजांचं एवढं कर्तृत्व होतं, भगवंतानं साक्षात त्यांना भेटायला यावं. नाही का? या सगळ्या संतांना देव भेटायला आले, संत गेले नाही देव भेटायला, संत गेले नाही. प्रत्येक भक्ताला, मगाशी मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली, अजूनही सावता महाराजांना देव भेटायला आले. नाही का? सावता सागर सुखाच्या, आता प्रमाण नाही द्यायचे आपल्याला, परंतु त्यांना देव भेटायला आले. याचं कारण तेवढी भक्ती होती. एक छोटासा मुलगा शिखंडी नावाचा, आणि त्या ठिकाणी आला आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरापुढे आवाज देऊन सांगितलं, माई काही काम देता का? या जगाचा मालक काम मागण्यासाठी त्यानं यावं, आणि नुसतं काम मागावं नाही. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाय, निळा वंदित से पाय, निळा वंदित से पाय, निळा वंदित से पाय. धन्य 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 एकनाथ, धन्य धन्य धन्य. 36 वर्ष कावडीनं पाणी त्या भगवंतानं वाहावं, इतकं पुण्य आपल्याकडून झालं पाहिजे, भगवंतानं आपल्याकडे आलं पाहिजे. त्यासाठी काय झालं पाहिजे? निसंग झालं पाहिजे, निवांत झालं पाहिजे, आणि फक्त त्या भगवंतावरतीच प्रीती ठेवली पाहिजे. अभंग झालो मी निसंग निवांत एकला, झालो मी निसंग निवांत एकला, झालो मी निसंग निवांत एकला, झालो मी निसंग निवांत एकला. भारत विठ्ठला गालोनिया, भारत विठ्ठला गालोनिया, गालोनिया. अमुच्या इतारा जाणूनी उपाव, अमुच्या इतारा जाणूनी उपाव. भारत घालोनिया, भारत विठ्ठला घालोनिया, घालोनिया. अमुच्या हिताचा जाणूनी उपाव, अमुच्या हिताचा जाणूनी उपाव. जगद्गुरु तुकाराम तुकोबाराय बोलतात, झालो मी निसंग निवांत एकला, भारत्या विठ्ठला. असा एक धरिला चित्ती आम्ही, रुखमाईचा पती तेने झाले सर्व काज, निवारीला भवभ्रम. आपण सगळे भ्रमामध्ये अडकलेलो आहोत. आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एका बाजूला 5 होते आणि एका बाजूला 100 होते. 100 लोकांना आपलं राज्य वाचवायचं होतं, आणि 5 लोकांना सुईच्या टोकावरती मावेल एवढं सुद्धा ती 100 लोक द्यायला तयार नव्हती. त्या 5 लोकांनी त्या भगवंताला जवळ केलं. ऐश्वर्याच्या, लौकिकाच्या, तुमच्या आमच्या सारख्यांच्या पाठीमागं लागलेला तो देव,
तो देव 5 लोकांनी आपलासा केला आणि ऐश्वर्य संपन्न लोकांची पाठराखण करून 100 कौरव आणि 5 पांडव माहिती आहे सगळ्यांना. त्या 5ांची राखण करणारा तो षडगुणेश्वर संपन्न जगदीश्वर भगवान योगेश्वर. अर्जुनानं धनुष्यबाण खाली ठेवला, द्विधा मनस्थिती तयार झाली आणि त्या अर्जुनाला मार्गदर्शन करणारा, गीतेचं तत्वज्ञान सांगणारा भगवान योगेश्वर. आणि समोर कौरवांची सगळी सेना, 18 औक्षैनी सैन्य आणि एका बाजूला फक्त 5 पांडव. अर्जुनाला मार्गदर्शन करून त्याच्या मनावरती मार्गदर्शनाचे बाण मारून मारून त्याला तयार करणारा तो भगवान योगेश्वर. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सख्या चुलत भावाची मांडी फोडायला सांगणारा तो योगेश्वर. गांधारीनं सांगितलं दुर्योधनाला, दुर्योधना उद्या माझ्याकडं लहान मुलासारखा जसा लहानपणी माझ्या अंगाखांद्यावरती खेळत होता ना, तसा उद्या तू मला भेटायला ये सकाळी सूर्योदयाच्या प्रहरी. मी आतापर्यंत माझ्या लग्न झाल्यापासून माझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. माझ्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं तेज तयार झालंय. ते तेज पट्टी काढल्यानंतर तुझं शरीर वज्राचं होईल. तेव्हा सकाळी तू लहानपणी जसा माझ्याकडे येत होता ना तसा ये. दुर्योधन सकाळी पहाटे उठला, अंघोळ केली आणि विवस्त्रावस्थेमध्ये गांधारीला आपल्या आईला भेटायला चालला. आणि आईला भेटायला जात असताना भगवंतानं एका माळ्याचं रूप धारण केलं. आणि माळ्याचं रूप धारण केल्यानंतर दुर्योधना पुढे जाऊन उभा राहिला आणि सांगितलं, हे दुर्योधना, अरे कोण आहेस तू, कुठे चाललास? त्यानं सांगितलं, मी आईकडे चाललोय. आईनं सांगितलंय, लहानपणी जसा आलाय ना तसाच ये. भगवान श्रीकृष्ण खेळतो येण्याची खेळावा, नाही का, नटतो येण्याची नटावा. आणि असा असणारा भगवान योगेश्वर त्या माळ्याच्या रूपात त्यानं सांगितलं, अरे लहान होतास तू, आईच्या मांडीवरती खेळत होतास त्यावेळेस लहान होतास, आता मोठा झालास. तू लहानपणी घातलेली चड्डी आता तुला येईल का? तू घातलेले लहानपणी घातलेले कपडे आता तुला येतील का? अरे लज्जा रक्षणासाठी आपण आता मोठे झालो. तुझं वय किती मोठं झालं? तुला काहीतरी लाज वाटली पाहिजे. ती तुझी आई असेल तरी सुद्धा लज्जा रक्षणासाठी काहीतरी तू घातलं पाहिजे. भ्रम निर्माण केला दुर्योधनाच्या मनामध्ये. आणि भ्रम निर्माण केला आणि भ्रम तयार झाला. आणि भ्रम तयार झाल्यामुळं त्या दुर्योधनानं झाडाची पानं कमरेला गुंडाळली. आणि झाडाची पानं गुंडाळून दुर्योधन आपल्या आईला भेटण्यासाठी पुढे गेला. आईनं डोळ्यावरची पट्टी काढली आणि समोर पाहिल्यानंतर सगळं शरीर वज्राचं झालं. पण जेवढा भाग पानाने झाकला होता ना, तो पानानं झाकलेला सगळा भाग तो मात्र वज्राचा झाला नाही. वाईट वाटलं आपल्या आईला. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रती. आतापर्यंत एवढे वर्ष डोळ्यामध्ये ते तेज साठवून ठेवलं, ती शक्ती साठवून ठेवली, ते बळ साठवून ठेवलं, ते फक्त आपल्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं म्हणून, आपल्या मुलांना चांगलं वाटावं म्हणून हे सगळं केलं. मात्र खरंच आज मात्र या दुर्योधनानं ते सगळं पाण्यात घातलं. दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, अरे तुला सांगितलं होतं लहानपणी जसा आला ना तसा ये. त्यानं सांगितलं, आई सांगू, मला एक रस्त्यामध्ये माळी भेटला आणि त्या माळ्यानं माझा भ्रम तयार केला. गांधारीनं सांगितलं, माळी नव्हता तो वनमाळी होता. माळी नव्हता तो वनमाळी होता. या त्रैलोक्याचा मालक होता. त्या श्रीकृष्णानं हे सगळं केलंय. गांधारी रडली. गांधारीला मृत्यू दिसायला लागला. तिला ते सगळं पुढचं कर्म कळालं. हे सगळं करत असताना आपल्या मुलांचं मृत्यूचं भय तिला वाटायला लागलं.
आणि पांडवांनी त्या निर्वासित निर्बल्य असणाऱ्या त्या पांडवांनी भगवान योगेश्वराला जवळ केलं आणि या त्रैलोक्याचे नायक झाले. याचं कारण फक्त एकच, त्यांनी काय केलं, फक्त भगवंतावरतीच, भगवंताकडेच आपल्या यशाची, आपल्या कीर्तीची आणि आपल्या फळाची अपेक्षा केली. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे चालो जयाचा अंकित, तुका म्हणे झालो 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 जयाचा अंकित. तेची माझे हित सर्वदाने, तेची माझे हित सर्वदाने, आमुच्या हिताचा जाणून उपाव, आमुच्या हिताचा जाणून उपाव, आमुच्या हिताचा जाणून उपाव, आमुच्या हिताचा जाणून उपाव, कोल्या हिताचा जाणून उपाव, आपुल्या हिताचा जाणून उपाव, आपुल्या हिताचा जाणून उपाव, आपुल्या हिताचा जाणून उपाव. तुझी पुढे देव करी तसे, तोची पुढे देव करीतसे, तोची पुढे देव करीत, आपुल्या हिता आपुल्या हिताचा जाणून उपाव, आपुल्या हिताचा जाणून उपाव, आपुल्या हिताचा जाणून उपाव, आपुल्या हिताचा जाणून तुका म्हणे झालो जयाचा अंकित. विठोबा रखुमाई, जय जय ढोबार जय कुमार, जय विठोबा सुभाष नायकवडी. रखुमाई, जय जय ढोबार नायकवडी पुढं असतील ते चला. विठोबा रखुमाई, सुभाष नायकवाडी ढोबार कुमार, आजच्या पंक्तीचे यजमान सुभाष नायकवाडी. कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार, विठोबार कुमार, हरी जय जय, हरी जय जय, ढोबार कुमार, ढोबार ढोबार कुमारी, जय ढोबार कुमार, जय जय विठोबार कुमारी, ढोबार कुमार, विठोबार कुमारी, ढोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार देह भावा मी राहिलो ठेवणी निवांत चरणी विठोबाच्या, आमुच्या हिताचा जाणून उपाव, तोची पुढे देव करीत असे. यथामती यथावकाश या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आमचे दत्ताशेठ हरिभक्तपरायण दत्ताशेठ महाराज बनकर सपत्नीक आलेले आहेत. पेटीवरती साथ केले आमचे सचिन महाराज माताडी, तसेच सागर महाराज नवली, इकडे सतीश महाराज वैद्य, आमचे सगळ्यांचे दादा मृदुंगाची साथ करणारे आमचे हरिभक्तपरायण चंद्रकांत दादा चौधरी, माझ्यावर आलेले आमचे आदरणीय श्रीमान श्रीधरजी चासकर, तसेच चेतन महाराज यांचे सर्व विद्यार्थी, या ठिकाणी दौलत महाराज, त्याच्यानंतर आमचे पुंडे बाबा, सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमचे भांगरे दादा, हा पेटीमा सचिन महाराज माताडी सांगितलं, आमचे मंडलिक बाबा सागर महाराज नवले, चेंडूला दांडू एकाचा, कावळ्याची चोच दोनाचा, वाकडा तिकडा तिनाचा, बैलाची शिंगोटी चाराचा, उभा माणूस पाचाचा, उलटा तीन सहाचा, म्हाताऱ्याची काठी साताचा,
कुत्र्याची शेपटी 7चा, मात्र्याची काठी 8चा, झोपेल माणूस 9चा आणि एकावर पूज्य 10चा. असा गणिताचं शिक्षण देणारा मी शिक्षक आपल्या सगळ्यांच्या अनुबंधानं कीर्तनकार झालो. जेव्हापासून कीर्तनकार झालो तेव्हापासून या गावामध्येच पाय रोवला. आमचे हरिभक्तपरायण, आमचे परममित्र हरिभक्तपरायण किशोर महाराज पानसरे यांच्या अनुबंधानं सुरुवातीला येणं या गावात झालं होतं. त्यानंतर आत्मारामजी महाराज शेळके यांच्या अनुबंधानं नंतर आमचा रक्तसंबंध तयार झाला आणि जावाई म्हणून वारंवार पुन्हा त्याच्यानंतर येणं झालं. आज थोडीशी सासऱ्यांची जागा आम्ही चालवली, त्याबद्दल सगळ्यांचे थोडीशी क्षमा मागून, आत्माराम महाराज क्षमा मागून, सगळ्यांची क्षमा मागून भगवंताकडं फक्त आपल्या योगाची क्षेमाची मागणी करायची. आमचं आरोग्य सुदृढ राहू दे, तुझं नाव आमच्या मुखामध्ये येऊ दे, आम्हाला सुखी ठेव पुढच्या 1 वर्षापर्यंत. आमच्या चेहऱ्यावरचा आजचा जो आनंद आहे ना, असा कायम सदोदित राहू दे, अशी विज्ञापना संतांच्या चरणावरती करूया आणि त्या संतांच्या चरणावर सेवा समर्पित करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल. आ बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. करा क्षमापराध महाराज, करा क्षमा नाही उच्चारिला हे कारण. करा क्षमापराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी, करा क्षमापराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. कुंडली कवर्ता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सगळे टाळकरी खाली बसा.